मगाशी एवढं मी गाडीमध्ये बसलो वगैरे पण माझं लक्ष नाही गेलं. तर इथं समोर आपल्याबरोबर आज गजानन महाराज प्रवास करते ते. शेवटचा आपण व्हिडिओ इथं एंड केला आहे आणि दुसरा प्रवास आता सुरू होतोय आपला. इथं समोर परतूरचं स्टँड आहे आणि आपण आता डेपोमध्ये आलो आतमध्ये. फ्रेश वगैरे झालोय. आता दोन गोष्टी मला पहिलं करायच्यात. पहिलं म्हणजे मास्क घ्यायचा एक आणि नाश्ता करायचा आहे मला, कारण आपली गाडी साधारणतः 9 वाजता सांगितलेलं त्यांनी, 9 वाजता लागेल. चला पहिलं मास्क घेऊया आणि नाश्ता करूया. मी हॉटेल वगैरे रूम वगैरे काही बुक करत नाही. माझे तर जास्त प्रवास म्हणजे ज्या ठिकाणी मी जातो तिथून रिटर्न परत पुण्याला जातो. जर नॉनस्टॉप प्रवास करणार असेल तर आंघोळ वगैरे करून फ्रेश वगैरे होतो. कारण मी जर हॉटेलमध्ये गेलो, रूम वगैरे बघितली तर साधारण 700 ते 800 रुपये मला तिथं लागतील. त्याच्यामध्ये माझी एक जर्नी होईल, माझा एक पास होईल. त्यामुळे मी सध्या तरी हॉटेल्स वगैरे रूम्स वगैरे टाळतो आहे. पण जेव्हा पण कधी पुढे मी रूम वगैरे बुक करेल किंवा रूममध्ये मी राहील तेव्हा तुम्हाला रूम टूर नक्की देईल. आता फक्त एक बस आहे, अजून एक बस होती ती गेली. नाश्त्याचं बघूया जरा, आता नाश्ता करूया कारण भूक लागली आहे मला. चहा जास्त झालेला आहे. आता बहुतेक बाहेर स्टँडच्या बाहेर जावं लागेल आपल्याला नाश्त्यासाठी. परतूरमध्ये मी पहिल्यांदाच आलो आहे आणि बस स्टँडसुद्धा खूप स्वच्छ आहे. तुम्ही माझ्या मागे पाहू शकता इथे. आणि मला याच्यामध्ये ही डिझाईन खूप आवडली, कॉलमची मस्त केलेले. आणि समोरच नाश्त्याचं दिसतंय. जाऊया तिथे. मास्कचं काय करावं यार, मास्क नाही भेटणार बहुतेक मला इथं. बस स्टँडच्या समोरच कैलास टी हाऊस म्हणून आहे आणि भजी छान बनवलं जा का. तुमचं नाव नाही सांगितलं मला. संतोष शिंदे. नाश्ता तर झाला आहे आपला, आता मास्क घ्यायचा आहे. बघूया जरा, गाव पण फिरून होईल आपलं. आणि तसंही टाईम आहे, बसला 1 तास टाईम आहे अजून. पहिलंच मला इथं दिसली म्हैस. या गावातून चालतोय परतूरमधून, तर असं वाटतं मी माझ्याच गावातून चाललो आहे. म्हणजे माझ्या गावाकडची आठवण यायला लागली मला. 3 ते 4 वेळा नागपूरला जाण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे व्हिडिओसाठी पण केला आहे, व्हिडिओसाठी 2दा केला आहे. आणि असंच नॉर्मली म्हणजे व्लॉगिंग करायच्या अगोदरसुद्धा मी प्रयत्न केला होता, पण कधीच पोचू शकलो नाही. मी जास्तीत जास्त मी अमरावतीपर्यंत गेलो आहे, त्याच्यापुढं जाऊ शकलो नाही. पण आज माझं ध्येय जे आहे ते नागपूरला पोचायचं आहे. हा मास्क जरा जास्त टाईट आहे, हत्तीसारखे कान आलेत बाहेर. आणि हो, तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी असं का म्हणलो की 3-4 वेळा मी प्रयत्न केला, नागपूरपर्यंत जाऊ शकलो नाही. काही ना काही मध्ये अडचण आल्या. एकतर मी जॉब करतो त्यामुळे परत जॉबला जायचं असतं, किंवा पास संपत असतो, शेवटची तारीख असते. त्याच्यामुळे एकतर पोचू शकतो नागपूरला, आता परत येऊ शकतो पुण्याला. एवढंच तिथं डिस्टन्स राहतं. त्यामुळे आत्तापर्यंत जर्नी ती कंप्लीट झालेली नाही आहे यार. मला बघा ना, महाराष्ट्रामधले म्हणजे बस स्टँड पाहायला भेटायला लागलेत, गावं पाहायला भेटायला लागलेत. म्हणजे हे मला घरी बसून कधीच बघायला भेटलं नसतं. माझा महाराष्ट्र कसा आहे मला कधीच घरी बसून कळाला नसता. आणि हो, जर मी माझा महाराष्ट्रच नीट पाहिला नाही तर मी माझा भारत देश आणि जग काय बघणार आहे. त्यामुळे पहिलं महाराष्ट्र जेवढं शक्य आहे तेवढं आपण फिरणार आहोत आणि त्याच्यानंतर मग पुढे तुम्हाला समजलंच असेल. पलीकडे आहे जालना आणि इथे लागली परतूर माहूर. आणि आत्ता जो आपण प्रवास करणार आहे परतूर ते नागपूर, त्याचं अंतर साधारणतः आहे 434 किलोमीटर. लागणारा वेळ दाखवत आहे 8 तास 56 मिनटं. आणि तिथून जर लगेच बस भेटली मला
पुढे प्रवासासाठी तर पुढे जाणार आहे. जर नाही भेटली बघूया काय करायचं ते तिथं गेल्यावरती ठरवूया. पण हा प्रवास तुम्ही एन्जॉय करा. आणि हो, आता मी एवढं इंस्टाग्रामवरती काय ॲक्टिव्ह नव्हतो, पण स्टोरी वगैरे टाकणार आहे मी कुठे प्रवास करतो आहे. तर तुम्ही इंस्टाग्रामवरती फॉलो केलं नसेल तर खाली आयडी आहे माझा, फॉलो करू शकता तुम्ही. आपल्या गाडीचा मार्ग आहे परतूर, मंठा, मेहकर, वाशिम, कारंजा, दारवा, यवतमाळ, वर्धा, शेवट नागपूर. आणि त्याच्याबरोबरच 2 गाड्या अजून आहेत, ते पण तुम्हाला दाखवतो मी. इथं आहे परतूर, जालना, भुसावळ ही गाडी. पलीकडं आहे परतूर, बिलोली. सॅनिटायझर वगैरे जे गाडीचा प्रकार आहे, धुण्याचा जो प्रकार आहे, तो महामंडळ पुरेपूर कोशिश करत आहे. पण लोकांच्या अजूनही लक्षात येत नाही की बाबा महामंडळामध्ये काय चालू आहे काय नाही. त्याच्यामुळे लोकांना सध्या शेतीचे कामं भरपूर येतात, त्याच्यामुळे लोक पण तिकडे गुंतलेले आहेत. बरोबर. अजून तरी एवढे प्रवासी नाही आहेत रविवार असल्यामुळे. आणि तुम्ही बस पाहू शकता किती स्वच्छ आणि सुंदर आहे. ही एकच बस आहे तुम्हाला परतूरमधून नागपूरसाठी सकाळी 9 वाजता. आणि त्याच्यानंतर नागपूरसाठी बस नाही आहे दुसरी परतूरमधून. मगाशी एवढं मी गाडीमध्ये बसलो वगैरे, पण माझं लक्ष नाही गेलं. तर इथं समोर आपल्याबरोबर आज गजानन महाराज प्रवास करतात आहेत. तर त्यांच्यासाठी एक हार घेऊया आपण. ड्रायव्हर दादांना विचारलं मी हार कुठे भेटेल का, तर येताना बघितलं काय दिसलं नाही आम्हाला. पण आता रस्त्यामध्ये बघूया, जर भेटला तर आपण हार घेऊया त्यांच्यासाठी. प्रत्येक याच्या अगोदर सुद्धा मी जेव्हा प्रवास केला ना तेव्हा म्हणजे प्रतिमा नव्हती, पण त्यांचं स्टिकर तरी ना काचेवरती असतं गाडी नंबर त्यांचा. म्हणजे ते कायम माझ्याबरोबर प्रवास करतात आहेत. अजून आपण मंठ्यामध्येच आहे. आणि तुम्हाला ही जी निळी बस दिसते ना, ही या दोन्ही निळ्या बस महाराष्ट्र शासनाच्या मानव विकास योजनेअंतर्गत म्हणजे साधारण 5वी ते 12वीपर्यंत जे विद्यार्थिनी आहेत त्यांच्यासाठी मोफत बस सेवा सुरू केली होती. म्हणजे साधारण ही स्कूल बस आहे. 5वी ते 12वीपर्यंत जे विद्यार्थिनी शाळेमध्ये जायच्या, कॉलेजमध्ये जायच्या, त्यांच्यासाठी ही योजना सुरू केली होती. ह्या ज्या बस आहेत ब्ल्यू कलरच्या, निळ्या कलरच्या, फक्त विद्यार्थिनींसाठी होत्या, त्या आता वाहतुकीसाठी सुद्धा सुरू करण्यात आलेल्या आहेत. और इधर जेसीबी की खुदाई चल रही है. पण जवळजवळ लोणारपाशी आलो आहे. लोणार इथून साधारण 20 ते 22 किलोमीटर राहिलं आहे. तुम्हाला आठवत असेल आपण सिमुरगावान ते शेगाव प्रवास केला होता, त्याच्यामध्ये मी लोणार स्किप केलं होतं कारण खूप झोप लागलेली. मागे बसलो आणि झोपी गेलो, त्यामुळे लोणार स्किप केलं होतं तेव्हा. पण आता आपण लोणार स्किप करणार नाही आहे. एखादं स्टँड किंवा एखादं स्थळ किंवा एखादं गाव माझ्याकडून राहिलं तर नेक्स्ट जर्नीमध्ये ते आपण कवर करणार आहोत. आणि आता एक 10 ते 15 मिनटं स्टॉप आहे, कारण ह्याच्या पुढे गाडी थांबणार नाही आहे. ड्रायव्हरने आत्ताच सांगितलं, त्यामुळे थोडं काहीतरी खाऊन घेऊया. काय काय खायला? खायला भजी आहे, खिचडी आहे, मुगवाडा आहे, कटलेस आहे. हे काय आहे? मुगवाडा कितीला आहे? एक द्या ना. अजून काय काय एवढंच आहे का? खिचडी आहे. पाणी बॉटल आहे का? थंड आहे का पाणी बॉटल आहे ना? छोटी आहे का मोठी? 20 नाही सांगतो मी. एक फक्त मूगवाडा घेतलाय. भूक नाही एवढी मला, सकाळी भजी खाल्ले, चहा पिलाय, त्याच्यामुळे थोडंसंच खाऊया. जर गाडी पुढे कुठं थांबली तर मग अजून दुसरं काहीतरी घेऊया खायला. या मग मूगवाडा खायला. भाई ह्यांनी पण एक काळ गाजवला आहे. आणि आता गाडी कुठं थांबणार नाही आपली, डायरेक्ट नागपूर म्हणजे जे स्टॉप आहेत फक्त ते स्टॉप घेणार आहे.
आणि नागपूरला जाणार आहे. जेवायला वगैरे आता कुठं थांबणार नाही आहे. आपण लोणार सरोवरापासून चाललोय. मला इथे थोडं दिसत असेल. हे आहे लोणार सरोवर. आता आपण आलेलो आहोत बुलढाणा जिल्ह्यातील लोणारमध्ये. आता जवळजवळ आपण म्हणजे लोणार सरोवरापासूनच आलो. तुम्हाला दिसलं असेल किंवा तुम्हाला यूट्यूबवरती व्हिडिओसुद्धा त्याचे पाहायला मिळतील. लोणार सरोवर हे एका उल्कापातामुळे निर्माण झाले आणि त्याची खोली साधारण 137 मीटर आहे. आणि तसंच महाराष्ट्रामधील हे 7 आश्चर्यापैकी एक आश्चर्य आहे. हे ड्रायव्हरने सांगितलं मला लोणार सरोवर, माझे पण लक्ष नव्हतं. त्यांनी सांगितल्यामुळे मी कॅमेरा तिकडे घेतला. लोणारचं बस स्टँड, प्लॅटफॉर्म संख्या 6 आहेत. गरम एवढं होतं ना आता, आहे गरमी जबरदस्त गरम होतं आहे. घाम पण यायला लागला आणि मास्कमुळं तर अजूनच. आणि त्यातल्या त्यात काळा मास्क असल्यामुळे तो एकदम गरम होतं आहे, जबरदस्त गरम होतं आहे. तर काढून ठेवूशी वाटतंय, पण कोरोना म्हणणार आहे का बाबा थोड्या वेळ काढून ठेव मास्क, नाही ना. चला निघूया. आपण आलो आहे मेहकरमध्ये. आणि ह्या अगोदर मी जेव्हा आलो मेहकरमध्ये तेव्हा दुसरं बस स्टॉप होतं, पण आता ड्रायव्हरला तर सांगतात की तिकडच्या बस स्टॉपचं बांधकाम चालू आहे, त्यामुळे इकडे नवीन केलेलं आहे बस स्टँड. आणि आता टाईम झाला आहे 12 वाजले. मागे आली औरंगाबाद नागपूर. या ठिकाणी काम चालू आहे बस स्टँडचं. बराच वेळ पुढं बसलेलो, आता थोडा वेळ मागे बसूया, कारण झोपसुद्धा लागायला लागली मला. हे सारखंच सांगतो मी तुम्हाला, झोप लागायला लागली. हे बघा, रात्रभर प्रवास झाला आहे, त्याच्यामुळं झोप गाडीमध्ये व्यवस्थित होत नाही. आणि आता डोळे लागायला लागले, म्हटलं कुठं नको, मागे येऊन बसतोय. थोडा वेळ बसू, येतं आराम करूया आणि मग जेव्हा फ्रेश वाटेल तेव्हा मग पुढे जाऊया. आत्ता आपण आलो आहे वाशिममध्ये आणि साधारणतः आत्ता टाईम झाला आहे 2 वाजलेत. जवळपास आपल्याला नागपूरला पोचायला 10:30 वाजणार आहेत. म्हणजे विचार करा अजून किती तास आपला प्रवास होणार आहे. आणि हे आहे वाशिमचं बस स्टँड. पण मी आत्तापर्यंत जेवढा प्रवास केला नाही इथपर्यंत परतूरपासून,
एक गोष्ट नोटीस केली मी की जे पण साईडला रस्त्याला जे पिकं आहेत म्हणजे जी शेती आहे त्याच्यामध्ये जास्त तर सोयाबीन आणि तूर या अशीच पिकं लावलेली आहेत. आणि बहुतेक ह्या ठिकाणी म्हणजे मी आता ड्रायव्हर दादाने सांगितलं की परतूरपासून जवळपास नागपूरपर्यंत सगळं हेच पीक घेतलं जातं. आणि आता हे जर झालं म्हणजे सोयाबीन आणि तूर जर काढली तर त्याच्यानंतर मग गहू आणि हरभरा असं पीक घेतात. आत्तापर्यंत आपण कवर केलेलं आहे साधारण 141 किलोमीटर. अजून बरंच लांब जायचं आहे, खूप मोठा प्रवास आहे आणि नवीन नवीन ठिकाणं बघायला मजा यायला लागली. आणखीन इथून आपलं अंतर आहे नागपूरचं साधारण 285 किलोमीटर. लागणारा वेळ दाखवत आहे 4 तास 49 मिनटं. आणि बहुतेक क्रू चेंज होते वाटतं. हे वाशिमचं बस स्टँड. शेवटी आपल्याला हार तर काय भेटलाच नाही गजानन महाराजांसाठी. क्रू चेंज झाला पण हार भेटला नाही रस्त्यामध्ये. विचार करा. पण ठीक आहे, तिथं एक लाईट तरी चालू आहे त्याच्यामुळे एवढं काय हे नाही. बघू शकता लाईट तरी चालू आहे. आज इच्छा होती माझी खूप हार घालायची, त्यांची इच्छा नाही का. तर पुढं कोण नाही आता, बराच वेळ मागे बसलो, थोड्या वेळ पुढं बसूया. शेवटपर्यंत आहे. बराच वेळ मागं बसल्यानंतर कॅबिन राईड आपण करणार आहोत. समोर दिसत असेल तुम्हाला ड्रायव्हर दादा आणि कंडक्टर दादा. हा क्रू चेंज झाला आहे. आता इथून दुसरा क्रू आपल्याला नागपूरपर्यंत घेऊन जाणार आहे. टाईम झाला आहे 2:10 आणि वाशिममधून गाडी सुटत आहे. मागाशी तुम्हाला मी 285 किलोमीटर सांगितलं, ते सॉरी अमरावती मार्गे आणि यवतमाळ मार्गे 302 किलोमीटर आहे. आणि हे जर अमरावती मार्गे बघितलं तर 285 किलोमीटर आहे. चार्जिंग ऑलरेडी कमी आहे दोन्ही बॅटऱ्यांमध्ये, त्यामुळे आणि प्रवाससुद्धा अजून बराच लांब आहे. साधारण 300 किलोमीटर आपल्याला अंतर अजून कवर करायचं आहे. त्यामुळे मी कमीत कमी बॅटरी वापरणार आहे. जे जे महत्त्वाचे शॉर्ट्स आहेत किंवा महत्त्वाचे बस स्टँड आहेत ते कवर करूया आपण. नाहीतरी परत कधीतरी ह्या रूटनी येणं होईलच आपलं तसं म्हणायला गेलं तर. त्यामुळं बॅटरी पहिलं वाचूया आपण इथं, म्हणजे योग्य त्या वेळी आपल्याला ती वापरता येईल. किती वाजता सुटते तिकडून? 6ला का 9ला? आणि आता आपण आलो आहे मंगरुळ पीरमध्ये. भरपूर भूक लागलेली मला आणि आधीच सांगितलं की गाडी कुठं थांबणार नाही आहे. त्यामुळे मी आता खायला घेतले, कचोरी घेतली, बिस्किट घेतलं एक आणि कुरकुरे.
आता याच्यावरच काढावं लागणार आहे एवढी वेळ. आणि रात्री गाडी 10 ते 10:30च्या दरम्यान पोहोचणार आहे नागपूरला. तिथं पण जेवण वगैरे भेटते का नाही ते पण माहिती नाही, त्यामुळे आत्ताच घेतलेलं बरं. बरोबर का नाही? हां आहेत ना. अभयारण्य आता तुम्हाला काळविटा आणि हरणं दिसते इथं. आपण आता कारंजे अभयारण्यामधून जातोय. प्रवास करणं आणि प्रवासाबरोबर ब्लॉगिंग करणं याच्यामध्ये खूप फरक आहे. म्हणजे जेवढं वाटतं तेवढं सोपं नाही आहे हे. मजा पण आहे, सजा पण आहे एवढं समजा फक्त. आणि त्यातल्या त्यात आपण नॉनस्टॉप ट्रॅव्हल करतो आहे. बघा ना तुम्ही आता म्हणजे काल रात्री 7:30 वाजता आपण निघालो पुण्यामधून. परतूरला आलो सकाळी 7:30 ते 8च्या दरम्यान आलो आपण. आणि तिथून परत लगेच आपण दुसरा प्रवास चालू केला. त्यामुळे साहजिकच आहे झोप तर लागणार आहे. तरी पण मी जास्तीत जास्त जागण्याचा प्रयत्न करतो आहे. सारखं तुम्हाला बोलत असेल झोप लागते, पण कंटिन्यू प्रवास करणं मला अगोदर अनुभव आलेला आहे या गोष्टीचा. कारण मी ट्रॅव्हल केलेलं आहे आपला नाशिक, पुणे, नाशिक, नंदुरबार, जळगाव, अमरावती. त्यामुळं माहिती अनुभव आहे मला. तरी पण मी करतो आहे पुन्हा, कारण दुसरा पर्याय नाही आहे माझ्याकडे. एकाच ह्याच्यामध्ये जर जास्त ब्लॉग बनवायचे असेल तर मला हे करावंच लागेल. सध्या तरी करावंच लागतंय. जर पुढं जर चांगली परिस्थिती राहिली तर मग कुठं रेस्ट करून किंवा थांबवून वगैरे मग पुढचा ब्लॉग करायचा, असं पण आहे काहीतरी डोक्यामध्ये. बघूया काय होते. पण हे तुमच्या सपोर्टशिवाय तर शक्य नाही अजिबात. बरोबर. दारवा 16:49. आपण आलेलो आहोत आता कापसाचं शहर कॉटन सिटी यवतमाळमध्ये. आणि आता मी काय पुढं बसणार नाही आहे, मागेच बसणार आहे. साधारण फक्त 130 ते 140 किलोमीटर अंतर आपलं राहिलं असेल नागपूर. आणि मागापासून जरा डुलक्या मारायला लागले त्याच्यामुळे मागं बसूया. झोप पण लागायला लागली. आणि आता तसं अंधार पडेल कारण आता वाजलेत 6:10 झालेत. साधारण आपण 3 ते 4 तासामध्ये नागपूरला पोहोचू. मी पहिल्यांदाच आलो यवतमाळमध्ये, म्हणजे बस स्टँडला, म्हणजे गावामध्येच यवतमाळमध्येच मी पहिल्यांदा आलेलो आहे. ते आहे यवतमाळचं एस टी स्टँड. आता आलो आहोत आपण
वर्ध्यामध्ये आणि वेळ झाला आहे 19:47 म्हणजे जवळपास 7:45 वाजलेत आणि फर्स्ट टाईम आलो मी वर्ध्यामध्ये. आणि याचं बस स्टँड बघा ना किती मोठं आहे वर्ध्याचं. इकडं पण प्लॅटफॉर्म आहेत आणि पलीकडं पण आहेत. साधारण 24 ते 25 प्लॅटफॉर्म आहेत सगळे मिळून. बरंच मोठं आहे. बघा ना किती स्वच्छता आहे. म्हणजे थोडं कोपरा वगैरे सोडलं तर प्रवासी वगैरे जिथं बसतात तिथली स्वच्छता बघा. हे जे इथलं कॅबिन जे आहे ते सुद्धा किती भारी डिझाईन केलं, म्हणजे विटांचं केलं आहे पूर्ण. म्हणजे ओव्हरऑल जेवढं सगळं बसस्टॉप आहे ओव्हरऑल स्वच्छता पण आहे आणि सुशोभीकरणसुद्धा भरपूर केलेलं आहे. मला तर खूप आवडलं आहे बस स्टँड. मी बाहेरनं बघूनच मी उतरणार नव्हतो ॲक्च्युली बस स्टँडवरती, पण बघूनच म्हणजे एवढी स्वच्छ बघूनच मी खाली उतरलो आणि तुम्हाला दाखवा म्हणलं. मी जर कधी आले असाल, जे वर्ध्यामध्ये राहतात त्यांना तर माहिती असेल, पण जे कधी ह्या साईडला आले नाहीत त्यांनीसुद्धा बघून घ्या की असंसुद्धा बसस्टॉप असू शकतं. मला तर शॉक बसला आज की एवढं स्वच्छ बसस्टॉप असू शकतं आहे. यानंतर आता शेवटचं स्टॉप आहे आपलं डायरेक्ट नागपूर आणि साधारण अंतर राहिले फक्त 78 किलोमीटर. बघा ना किती स्वच्छता आहे. त्याची बनावट सुद्धा किती भारी आहे. टोटल प्लॅटफॉर्म आहे 23. बघा ना कुठंतरी घाण दिसते का. आणि एंट्रीसुद्धा अशी नाही बस स्टँडची की अख्खं पूर्ण दर्शन घेऊन यावं लागतं या बस स्टँडचं. पूर्ण प्रदक्षिणा मारून यायचं. राज्याची उपराजधानी आणि संत्र्यासाठी प्रसिद्ध असलेल्या नगरीमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण आलेलो आहोत नागपूरमध्ये. शेवटी फायनली आपण जर्नी कंप्लीट केलेली आहे. आपण सकाळी 9च्या दरम्यान निघालेलो. आता साधारण 13 तास झालेत आपल्या प्रवासाला. तर हा व्हिडिओ इथेच एंड करूया. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच आणखी एका नवीन प्रवासामध्ये. मी खूप थकलो आहे, म्हणजे मूडच नाही आहे माझा पुढं व्लॉग बनवण्याचा. त्यामुळे व्हिडिओ मी इथंच एंड करतो आहे. टाटा बाय बाय. तर आपण नागपूरपर्यंतचा प्रवास व्हिडिओ संपला आहे. आणि तुम्हाला काय वाटतं माझा प्रवास संपला आहे का? नाही. तर मी आता रिटर्न जर्नी करतो आहे परत. आता ही गाडी आहे पंढरपूर गाडी. इथून सोलापूरपर्यंत विचार आहे जायचा आणि पुढे बघूया. मग पुढे मला घरीच जायचं आहे. तसं 24 तास होऊन गेले प्रवास करते, तरी परत अजून प्रवासच करते. आणि गजानन महाराजांच्या कृपेने जेवणसुद्धा भेटलं मला. मला वाटलं नव्हतं की मला जेवण वगैरे भेटल आणि परत गाडी पण भेटल. गाडी तर सगळ्या बंदच होत्या. ही एकच गाडी होती स्टँडमध्ये, त्यामुळे ह्या गाडीमध्ये बसलो. नाहीतर मग परत मला सकाळपर्यंत बसावं लागलं असतं. आणि प्रायव्हेट बस विचारले मी, प्रायव्हेट बससुद्धा नाही आहे, सगळ्या बस गेलेल्या आहेत. त्यामुळे हा एकच चान्स होता मला. आणि मग मी आता निघालो आहे. माहिती नाही आता मी हा व्हिडिओ इथं सेंड करण्यासाठी एक क्लिप रेकॉर्ड करतो आहे, पण झाला ब्लॉग तर झाला. ठीक आहे, बाय बाय, टाटा, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.